पाहूया 36 जिल्हे 72 बातम्या। उत्तर नेपाळच्या काही भागात पुराचा हाहाकार, पूरस्थितीमुळे 95 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती। 1000हून अधिक लोक बेपत्ता, पुरामुळे बाधित भागातील भयावह दृश्य समोर। नेपाळमधील महापुरामध्ये 291 परदेशी पर्यटकांसह 105 भारतीय बेपत्ता। प्रशासनाकडून आणीबाणीच्या मदतीसाठी हेल्पलाईन नंबर जारी। पर्यटकांच्या मदतीसाठी टोल फ्री नंबर 1234, हॉटलाईन 1144 नंबर जारी। नेपाळमध्ये महाप्रलय, भारताकडून मदतीचा हात। भारताकडून नेपाळला 10 टन HADR मदत आणि अत्यावश्यक औषधांचा पुरवठा रवाना। नेपाळच्या आणि मदत कार्यामध्ये भारताकडून सर्वतोपरी सहकार्य मिळणार, परराष्ट्र मंत्री डॉक्टर S जयशंकर यांची माहिती। नेपाळच्या पंतप्रधानांनी मोदींचे आभार मानले। कठीण काळामध्ये नेपाळला दिलेल्या मदतीसाठी कृतज्ञता व्यक्त। ही एकजूट दोन देशांमधील मैत्रीच्या संबंधांचं प्रतीक, नेपाळचे पंतप्रधानांचं ट्विट। नेपाळमधील महाप्रलयाचा बिहारला मोठा धक्का, 8 जिल्ह्यांसाठी हाय अलर्ट जारी। अमित शहांची बिहारच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा। पश्चिम चंपारण, पूर्व चंपारण, गोपालगंज, सारण, मुझफ्फरपूर, वैशाली, सीतामढी आणि शिवहर या जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी। नेपाळमधील महाप्रलयामुळे बिहारमध्ये NDRF हाय अलर्टवर। त्रिशूली नदीची पाणी पातळी अचानक वाढल्यानं गंडक नदीमध्ये पूरस्थितीची शक्यता। पश्चिम चंपारण आणि मुझफ्फरपूरसाठी NDRFची 2 अतिरिक्त पथकं, तर बिहारमध्ये NDRFची एकूण 9 पथकं तैनात। परिस्थितीवर प्रशासनाचं बारकाईने लक्ष। महापुराचं चीन शासित तिबेटमध्ये रौद्ररूप, 5 मजली स्थलांतर केंद्राच्या इमारतीवरून पुराचं पाणी वाहून गेल्याची भयावह दृश्य समोर। मोठ्या जीवितहानीची भीती। नेपाळच्या रसुआ जिल्ह्यामध्ये आणि भूटेकोशी नदीमध्ये पाणी शिरल्यामुळे हाहाकार। तिबेटमध्ये भूकंपामुळे हिमस्खलन आणि त्यानंतर ग्लेशियर फुटल्याची शक्यता। तिबेटमध्ये 4.4 रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याने हिमस्खलन, ग्लेशियरवरून बर्फ आणि खडकांचा प्रचंड ढीग कोसळून नेपाळमध्ये विध्वंस। तिबेटमधून आलेल्या महाप्रलयकारी पुरामुळे नेपाळमध्ये अनेक गावं, घरं, रस्ते, पूल, हायड्रोपॉवर प्रकल्प वाहून गेले। 1000हून जास्त लोक बेपत्ता। हेलिपॅडही पुरानं गिळंकृत केल्यानं बचाव कार्यात अडथळे। नेपाळमधील भीषण महापुरामध्ये 13 जलविद्युत प्रकल्पांना फटका, 748 मेगावॅट वीज निर्मितीवर परिणाम। भाटेकोशी नदीला आलेल्या भीषण महापुरामुळे पॉवर हाऊस, पॉवर ट्रान्समिशन लाईन्स आणि जोड रस्ते पूर्णपणे वाहून गेले। डोंगरावरून आलेल्या पाण्याच्या प्रचंड मोठ्या प्रवाहामध्ये घरं आणि गाड्या पालापाचोळ्यासारख्या वाहून गेल्या। पाण्याचा वेग इतका जबरदस्त होता की काही घरं आणि गाड्यांचे अक्षरशः तुकडे झाले। महापुराची भयावह दृश्य समोर। डोंगरावरून वेगानं वाहत येणाऱ्या पाण्यापासून जीव वाचवण्यासाठी लोक सैरावैरा पळत सुटल्याची दृश्य समोर। अनेकांनी डोंगराच्या उंच भागावर आसरा घेतला। पुराच्या पाण्यातून जीव वाचवण्यासाठी नागरिकांची धावपळ, भरधाव वेगानं जाणाऱ्या एका ट्रक चालकाचा व्हिडिओ व्हायरल। नेपाळमधील महापुरामुळे नारायणी नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये LPG गॅस सिलेंडर वाहून गेला। ते पकडण्यासाठी स्थानिक स्वतःचा जीव धोक्यात घालून नदीमध्ये उतरत असल्याचं चित्र समोर। नेपाळमध्ये पाचोऱ्यातील महाजन कुटुंब सुखरूप, सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती। नातेवाईकांनी सुटकेचा निश्वास सोडला। मंत्री अशोक उईके आणि झिरवाळांनी पुण्याच्या मांजरीमधील विद्यार्थ्यांच्या उपोषण स्थळाला भेट दिली। आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागणीवर तोडगा नाहीच। मंत्र्यांनी विद्यार्थ्यांकडे 2 दिवसांची मुदत मागितली। जेऊन आंदोलन या वक्तव्यावरून पत्रकारांनी झिरवाळांना घेरलं। 14 दिवस कुठे होता? जेऊन आंदोलनाचं तुम्ही समर्थन करता का? पत्रकारांच्या प्रश्नावर झिरवाळांनी काढता पाय घेतला। अमित ठाकरेंनी पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांसोबत फोनवरून संवाद साधला। मागण्या समजून घेत आदिवासी मुलांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवलाय। लवकरच अमित ठाकरे आंदोलनाला भेट देणार। MPSCकडून औषध निरीक्षक पदाची भरती प्रक्रिया रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर MPSCचा मोठा निर्णय। लवकरच फेरपरीक्षा होणार असल्याची माहिती। औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणी MPSCच्या अव्वर सचिवासह 2 सहाय्यक कक्ष अधिकाऱ्यांना अटक। आतापर्यंत क्लास चालक आणि विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांसह 6 जण ताब्यात।